हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत हा एकटाच गुपचूप शांतपणे हॉस्पिटलच्या बाहेर बसलेला असतो आणि त्यावेळी आता त्याला आठवत असतं ते म्हणजे कशा पद्धतीने त्याने कृष्णाला हॉस्पिटलमध्ये आणलं, कसं त्याने कृष्णाला जवळ करण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाने त्याला स्वतःपासून लांब केलं आणि रिक्षात बसून ती स्वतःच्या माहेरी निघून गेली आणि हे सगळं घडलं पूजामुळे। हे सगळं दुष्यंतला आठवत असतं। इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई पोहोचलेल्या असतात। आता बाळजाबाई तिकडे येतात आणि आता त्या दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत अरे बाळा। त्यावर दुष्यंत हा लगेचच बाळजाबाईंना म्हणत असतो, आई बघ ना गं, माझी कृष्णा मला सोडून निघून गेली, आता मी काय करू आई? माझ्या कृष्णाशिवाय मी कसा गं राहू? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही म्हणत असते, दुष्यंत सरकारांचं माझ्यावर नाही पूजावर प्रेम आहे आणि म्हणूनच मी आता समज सोडून द्यायचं ठरवलं आहे। मग मी त्या दोघांमधनं बाजूला जायचं ठरवलं आहे। त्यावर भक्ती म्हणते, काय कृष्णे अगं तुला कळायलं आहे काय बडबडायला असते तू? हे बघ असलं काय बी बोलू नगस आणि हे समजा दुष्यंतदाजीसनी कळायलाच हवं। त्याबरोबर कृष्णा भक्तीचा हात पकडते आणि भक्तीला म्हणते, भावा थांब, हे बघ ह्यातलं काय बी तू कुणाला बी सांगणार नाही आहेस, हे समज कुणालाच कळता कामा नाही। त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे अगं, कृष्णा म्हणते तुला माझी आण आहे। त्यावर भक्ती म्हणते, अगं पण कृष्णे काय चाललं हे समज? त्यावर कृष्णा म्हणते, मी म्हणलो नवं। भक्ती म्हणते, कृष्णे तुझं जे काही चाललं आहे की नाही ते लई चुकीचं चाललं आहे आणि मला नाही पटत आहे। अगं दुष्यंत दाजी फक्त तुझे तुझं लगीन झालं आहे त्यांच्याबरोबर। अगं अग्नीच्या साक्षीनं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लगीन केलं आहे तुम्ही, मग काय हरकत आहे? त्यावर कृष्णा म्हणते, अगं भावा आम्ही फक्त लगीन केलं, लग्नबंधनात अडकलो, पर दुष्यंत सरकारांच्या मनात तर माझ्याबद्दल काहीच नाही नवं। त्याबरोबर कृष्णाला लगेचच भक्ती म्हणते, अगं काय बोलायलास तू? हे तुला तरी कळतंय का? असं काय बी नाही आहे भक्ते, अगं तुला नाही माहीत असं कृष्णा म्हणते। भक्ती म्हणते, काय नाही माहीत मला, बोल की काय नाही माहीत? अगं दुष्यंत सरकारांचं लई प्रेम आहे कृष्णे तुझ्यावर। त्यावर कृष्णा म्हणते, नाही भक्ते तुला नाही माहीत भावा, तुला माहिती आहे जेव्हा आपल्या पूजेचा अपघात झाला आहे हे दुष्यंत सरकारसनी कळालं होतं नवं, तेव्हा हातातली समधी कामं टाकून सोडून दुष्यंत सरकार एक बी काही सबूत मला न सांगता पळत गेले होते आपल्या पूजेसाठी। एवढं कोण करतं गं? प्रेम करणारा माणूसच नवं। मग त्याबरोबर आता भक्तीच्या डोळ्यात पाणी येत असतं। कृष्णा पुढे म्हणत असते, अगं त्यांना जेव्हा पूजेला त्रास होत होता तेव्हा किती त्रास होत होता हे मी माझ्या डोळ्यानं स्वतः पाहिलं आहे, मला ठावं हाय समज। मग तरी बी म्या समज दिसत असताना बळदाटी आंधळ्याचं सोन घेणं बरोबर नाही नवं भक्ते, आणि जे चूक आहे ते चूक आहे म्हणजे बरोबर आहे ते बरोबर आहेच की। लग्न म्हणजे सप्तपदी फिरतो आपण, तेव्हा आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ, आयुष्यभर एकमेकांपासून कधी बी काही लपवून राहणार नाही अशी शपथ घेतो ना। पण मग दुष्यंत सरकारांनी एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली, मला का नाही सांगितली? कर की विचार कर। त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत अरे बाळा शांत हो रे। त्यावर दुष्यंत म्हणतो, आई सांग ना कसं शांत होऊ, काय होऊन बसलं हे सगळं? त्यावर बाळजाबाई ह्या त्याला सांगत असतात, हे बघ दुष्यंत अरे शांत हो। त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं आई कसं शांत होऊ सांग ना, माझी कृष्णा मला सोडून गेली, मी काय करू आता? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, हे बघ दुष्यंत मला विचारशील ना तर कृष्णानं बाळा आता तिचा मार्ग निवडलाय, ती तिच्या मार्गानं चालायला तिनं सुरुवात बी केली आहे। मग आता तू बी तुझ्या मार्गानं जायला हवं की नाही? आता तू कृष्णाला विसरायला हवं दुष्यंत, प्रयत्न करावे लागतील बाळा। अरे तिच्या बहिणीसाठी तिने तुला समजूनच नाही घेतलेलं, ही तिची चूक आहे ना। तू तिच्यासाठी काय केलंस, तिचा जीव वाचवलास, सगळ्या लोकांसमोर तिची बाजू घेतलीस, एवढं समज तिच्यासाठी केलंस, ते समज विसरून गेली रे ती एका क्षणात। या गोष्टींची जाणीवच तिला राहिलेली नाही आहे। मग आता बाळा तू तरी तिच्यासाठी विचार करून, तिच्यासाठी थांबून, तिचा एवढा त्रास करून घेऊन तिच्या जाण्याचा काय उपयोग? आणि ती तिच्या माहेरच्या घरी गेली आहे ना, मग तू का तिच्यासाठी स्वतःला त्रास करून घेतोय बाळा? अरे तू सुद्धा चल घरी। त्यावर दुष्यंत म्हणतो, आई अगं। त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही दुष्यंत हे बघ मी तुझं काही बी एक ऐकून घेणार नाही आहे, तू माझ्याबरोबर घरला चल,
दुष्यंत म्हणतो नको आई. त्यावर बाळजाबाई म्हणतात तुला माझी आण आहे, चल घरी. मग दुष्यंत आणि बाळजाबाई घरी जातात. त्याबरोबर भक्ती म्हणते ठीक आहे कृष्णे, आता पावे तर तू जेवढं बोललीस का नाही तेवढं समज म्या ऐकून घेतलं, पण आता म्या काय बोलायलो नव्हं ते तू बी नीट ऐकून घे. नाही दुष्यंत दाजींनी पूजेचा जीव वाचवला ना, पण त्यांनी तुझा पण तर जीव वाचवला ना, तुला पण तर मरणाच्या दारातनं परत आणलं ना, तुझ्यासाठी तर एवढं कठोर व्रत बी केलं, ते कुठंच कमी पडलेले नाहीत कृष्णे. हे कळना झालं आहे का तुला, का दिसना झालं आहे. त्याबरोबर कृष्णा लगेचच म्हणत असते भक्ते, हे बघ भावा, मला माहिती आहे दुष्यंत सरकार त्यांच्या कर्तव्यात कुठं बी मागं नाही पडणार. त्याबरोबर भक्ती म्हणत असते अगं तुला काय म्हणायचं आहे, हे समजा काय त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणूनच केलं काय. त्यावर कृष्णा म्हणते अगं हो, तुला ठावं नाही, दुष्यंत सरकारांची माझ्याबरोबर लगीन करण्यापासून जी चिडचिड होत होती, जो त्यांचा राग होत होता, तो समजा म्या बघत होतो. त्यांना माझ्यामुळं त्यांच्या फायद्याचा निर्णय घेता येत नव्हता. आणि तुला ठावं आहे नवं, अगं एवढा चांगला शिकलेला माणूस, एवढं फडफड इंग्रजी बोलणारा माणूस माझ्यासारख्या गावंढळ अशिक्षित मुलीबरोबर लगीन कशापायी करेल, माझ्यावर प्रेम कशापायी करेल, विचार कर की. आणि तसं बी पूजीचा आणि दुष्यंत सरकारांचा जोडा एकदम शोभेसा आहे बघ. अगं दोघं बी इंग्रजी बोलणारे फडफड, दोघं बी एवढे शिकलेले, दोघं बी तसेच राहणारे, कामं करणारे. मग त्याबरोबर भक्ती म्हणते कृष्णे तुला कळना झालं आहे तू काय बोलायलास ते. अगं तू हे समजा पूजेसाठी करायलास नवं, पण काय उपयोग. त्यावर कृष्णा म्हणते फक्त पूजेसाठी नाही करत आहे म्या हे समज दुष्यंत सरकार आणि पूजेच्या प्रेमासाठी करायलो आहे. अगं एवढं समजा मला समोर दिसत असताना बी म्या कशाला अशी उगाच येड्यासारखी वागू. त्या दोघांचं प्रेम एक व्हावं म्हणून मी हे समजा करायलो. आणि दुष्यंत सरकारांच्या प्रेमावर माझा हक्क कसा काय, त्यांचं प्रेम पूजावर होतं, आज बी त्यांच्या मनात पूजा आहे. हा बायको म्हणून ते मला वागवतील चांगलं, पण मनाचं काय, मनात तर पूजाच राहील ना त्यांच्या. मग म्हणून मॅच आता वेगळं व्हायचं ठरवलं आहे असं म्हणून कृष्णा भक्तीला मिठी मारते. त्याबरोबर आता दुष्यंत हा इकडे एकटाच बाहेर बसलेला असतो. आता बाहेर बसलेला असताना दुष्यंतला कृष्णाबरोबर त्याने घालवलेले सुंदर प्रसंग आठवत असतात. त्याने तिच्याबरोबर केलेली जवळीक, त्याने तिच्याबरोबर केलेली कामं, तिच्याबरोबर छोटे छोटे केलेले वाद, सर्वच त्याला आठवत असतं. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णासुद्धा झोपलेली असते, पण झोप तर तिला लागतच नसते. तिला पूजाचे शब्द फक्त सतत आठवत असतात. माझं आणि डीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, खूप म्हणजे खूप, खरंच. त्याबरोबर इकडे बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात दुष्यंत बाळा ये इकडं. त्याबरोबर दुष्यंत येतो आणि डायनिंग टेबलवर बसतो. बाळजाबाई स्वतःच्या हाताने दुष्यंतला जेवण वाढतात. दुष्यंतला म्हणतात कर सुरू आता. दुष्यंत जेवण ताटात घेतो आणि त्याला आठवतं कृष्णाने पहिल्यांदा त्याच्यासाठी पास्ता बनवला होता, तेव्हा तो कामासाठी बाहेर चालला होता आणि कृष्णा बिचारी तेवढा वेळ स्वतःसुद्धा त्याची वाट बघत उपाशी राहिली होती. आणि रात्रीनंतर दोघांनी सोबत खाल्लं. त्यानंतर प्रसादासाठी कृष्णाने साधी खीर केली होती, त्यावेळीसुद्धा त्या दोघांनी ती खीर खाल्ली होती. नंतर दोघं रात्रीचे एकत्र जेवले होते. सगळं दुष्यंतला आठवू लागतं आणि मग त्याला आता जेवण नको वाटतं. बाळजाबाई म्हणतात दुष्यंता अरे असं काय बघायलायस बाबा ताटाकडं, खा की. दुष्यंत ताटाला नमस्कार करतो आणि तिकडनं उठून जातो. बाळजाबाई मागून दुष्यंतला हाक मारत असतात, पण दुष्यंत काही थांबत नाही. तर इकडे कृष्णा हिला पूजाचे शब्द सतत आठवत असतात. डीचं माझ्यावर आणि माझं डीवर खूप प्रेम होतं कृष्णा, आम्हाला लग्न करायचं होतं. इतक्यात कृष्णाला दरवाजा उघडलेला दिसतो. दरवाजातून आत धूर येत असतो. त्या धुरातनं, त्या धुक्यातनं दुष्यंत खोलीत येतो आणि दुष्यंत कृष्णाला हाक मारतो कृष्णा. त्याबरोबर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही इथं. आणि मग लगेचच कृष्णा जाते आणि पटकन दुष्यंतच्या समोर उभी राहते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे दुष्यंत हा सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो. त्याला कृष्णाची खूप म्हणजे खूप आठवण येत असते आणि अचानक त्याच्याही समोर तिकडे कृष्णा आलेली असते आणि ती कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार. तसा दुष्यंत कृष्णाला बघून खुश होतो आणि म्हणतो कृष्णा आलीस तू परत. खरंच कृष्णा, गेल्या वेळी मी तुला समजवत होतो तेव्हा तू माझं काहीही ऐकून घेतलं नव्हतंस. आता मात्र माझं सगळं शांतपणे ऐकून घे. मला तुला समजवायचं आहे, मला तुला सगळं सांगायचं आहे. कृष्णा काहीच बोलत नसते, दुष्यंतसमोर शांत उभी असते. तिला म्हणत असतो कृष्णा माझं तुझ्यावर खरोखर खूप प्रेम आहे. खरंच
माझ्या मनात पूजा ही नाही आहे, माझ्या मनात तू आहेस, फक्त तू. तर इकडे आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार आता तुमच्याबरोबर तुमचं प्रेम आहे नवं, म्हणजे पूजा आहे नवं, मग तरी बी तुम्ही इकडं कशाला आला एवढ्या रात्रीचे? आता तुम्ही पूजाला साथ दिली पाहिजे. जावा बरं, तुम्ही पूजाकडं जावा दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अग्निभोवती फेरे घेऊन आपलं नातं जोडलं गेलं. आणि जेव्हा अग्निभोवती मी तुझ्याबरोबर फेरे घेत होतो ना, तेव्हाच पूजाबद्दलच्या सगळ्या भावना, पूजाबद्दलच्या असलेल्या सगळ्या स्वप्न, इच्छा, सगळं मी त्या अग्नीमध्ये जाळून टाकलं होतं. आणि तुझ्याबरोबर मी नव्याने नात्याची सुरुवात केली, नव्याने आयुष्याची सुरुवात केली. खरंच. कृष्णा फक्त भरल्या डोळ्याने दुष्यंतकडे पाहत असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तुझ्या व्यतिरिक्त माझ्या मनात दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारही येऊ शकत नाही गं. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. खरंच. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार आता खूप वेळ झाला आहे हो, तुमचं पूजावर प्रेम आहे आणि हे मला आता कळून चुकलं आहे की, मग तरी बी मी कशापायी तुमच्या रस्त्यात काठीसारखी येऊ? हे बघा दुष्यंत सरकार, तुम्ही जावा आणि तुम्ही पूजाबरोबर राहा, मला काय बी हरकत नाही आहे. आणि तसं बी 2 माणसं प्रेम करतायत एकमेकांवर म्हणल्यावर म्या त्यांच्यामध्ये येणं चुकीचंच आहे नवं. तुम्ही जावा दुष्यंत सरकार. दुष्यंत सरकार जावं सांगते ना मी तुम्हाला, जावा इकडनं तुम्ही. दुष्यंत सरकार जावा असं म्हणत कृष्णा दुष्यंतकडे पाठ फिरवते आणि पुन्हा मागे वळते, पण तिथे दुष्यंत नसतोच. तो तिला झालेला एक भास असतो. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, पुन्हा तू मला सोडून जाऊ नकोस. नाही, मला मान्य आहे, मी तुला म्हटलं तुला हवी ती शिक्षा मला दे, पण याचा अर्थ असा होत नाही की तू मला सोडून वगैरे जाशील. मी नाही राहू शकत कृष्णा तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे कृष्णा, आणि त्यामुळे मी तुला मला सोडून कुठेही जाऊ देणार नाही आहे. तू हवी ती शिक्षा दे, हवं तसं वागव, पण प्लीज मला पुन्हा सोडून जाऊ नकोस गं, प्लीज. असं म्हणत आता दुष्यंत हा कृष्णाला मिठी मारायला जातो. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की इथे कृष्णा नाहीच आहे, हा आपल्याला झालेला भास आहे. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंतचा भास झाल्यामुळे कृष्णा नाराज झालेली असते आणि नाराज होऊन ती जाऊन पुन्हा एकदा बेडवरती बसते. तर दुसऱ्या बाजूला कृष्णाचा भास सतत होत असल्यामुळे दुष्यंतला खूप स्ट्रेस आलेला असतो. त्याला कळत नाही आहे की काय करावं आणि काय नाही. आणि मग तो डोळे मिटून शांत बसलेला असताना त्या ठिकाणी अढळराव येतात. अढळराव समोर असलेल्या भांड्यामध्ये जी लाकडं असतात त्यांच्यावरती एक माचीची काडी पेटवून टाकतात आणि आग लावतात. त्यावर दुष्यंत उठतो आणि म्हणत असतो, मुद्दाम करता का हो तुम्ही? सकाळी सांगितलं ना मी तुम्हाला, मला तुमचा चेहरा बघायचा नाही आहे म्हणून, मग काय येतं माझ्यासमोर सतत? त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, अरे आता मी काय तुझ्यासमोर काडी पेटवली आणि तुला म्हणलं बाय दुष्यंत डोळे उघड आणि माझ्याकडे बघ म्हणून? गप डोळे मिटून पडला होतास की तसाच पडून राहायचं होतंस? कशाला डोळे उघडले आणि माझ्याकडे बघितलं? हे बघ दुष्यंता, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. नाही म्हणजे खरं तर मी तुझा बा आहे, पण ह्या जन्मात तरी तू मला बा मानशील का नाही हे काय मला ठावं नाही, पण म्या तुला माझा पोरगा मानतोय. आता म्हणजे बा म्हणून नाही, पण वडीलकीच्या नात्यानं तुला काही 4 गोष्टी सांगतो, त्या जरा ऐक. पटल्या तर त्याच्यावर विचार कर, त्या स्वीकार, आणि जर नाही पटल्या तर ह्या आगीत जाळून टाक. दुष्यंता, मला एक गोष्ट सांगशील का? लग्न करून जेव्हा एखादी पोरगी आपल्या घरला येते तेव्हा आपण तिच्यासाठी काय करायला हवं आणि तिनं आपल्यासाठी काय करायला हवं? दुष्यंत काहीच उत्तर देत नाही. अढळराव म्हणतात, काय आहे ना दुष्यंता, आपल्या भारतीय परंपरेनुसार आणि भारतीय संस्कृतीनुसार लग्नानंतर 90% सॅक्रिफाईस की काय म्हणता ना तुम्ही आजची मुलं, ते सगळं फक्त एक बाईच करते. लग्नानंतर ती आपल्या हक्काची माणसं, आपली आई, वडील, भाऊ, बहीण समद सोडून एका दुसऱ्या घरी येते. एका दुसऱ्या घरात एक दुसरं आयुष्य तयार करते. तिथल्या माणसांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करते. तिथल्या माणसांबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागते. तिथल्या माणसांना आपलंसं करते, जीव लावते. आणि कृष्णानं ह्या घरात येऊन बी ते समद केलं. तिनं तुझं मन जिंकलं, आपल्या घरातल्या बाकीच्या समद्या माणसांचं मन जिंकण्याचा त्या पोरीनं बी पुरेपूर प्रयत्न केला आणि तिनं ते करून दावलं बी. तिनं समद्यांची मनं जिंकली. किंबहुना तुझी आई म्हणजे बाळजासारख्या बाईचं मनसुद्धा त्या पोरीनं जिंकून दावलं नवं. मग एवढं समद तिनं केलं, पण तू तिच्यासाठी काय केलंस? दुष्यंत अढळरावांकडे बघू लागतो. अढळराव म्हणतात, हे बघ दुष्यंता,
ना तिच्यासाठी काही केलेलं नाही आहेस, म्हणजे असं मला तरी वाटायले. विचार की स्वतःच्या आतल्या स्वतःला विचार की तू कृष्णासाठी तिला आवडणाऱ्या तिला हव्या असलेल्या गोष्टींपैकी स्वतःचा राग स्वतःला बाजूला ठेवून काही केलं आहेस का? नाही नव. दुष्यंत जेव्हा देवानं सृष्टी निर्माण केली का नाही तेव्हा त्यानं महत्त्वाची गोष्ट निर्माण केली आणि ती म्हणजे प्रेम. लोकांना, प्राण्यांना, पक्ष्यांना, समद्यांना त्यांनी प्रेम करायला शिकवलं. पण मग कालांतरानं माणूस ह्यो प्राणी हुशार झाला. माणूस ह्यो प्राणी हुशार झाल्याच्या नंतर मग माणसानं काय केलं, प्रेमामध्ये बऱ्याच गोष्टी आणल्या सोडल्या, रुसवे फुगवे, राग, चिडणं, हसणं, समदा आणलं. आणि या समद्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? गैरसमज. गैरसमज हा एवढासा असला ना, अगदी नखा एवढा, तरीसुद्धा आभाळा एवढं दुःख द्यायला तो पुरेसा ठरतो. कळलं? आणि तुमच्या दोघांच्या नात्यात जे काही घडलं आहे का नाही ते सगळं गैरसमजामुळं घडलं आहे. नाही म्हणजे तुझ्याकडनं एक चूक झाली आणि म्हणजे क्षुल्लक चूक आहे ती, अगदी अजाणतेपणे झालेली चूक आहे तुझ्याकडनं, पण तरी बी ती झाली आणि त्याचं म्हणजे गैरसमज त्याचा खूप मोठा झाला आहे आणि त्यामुळं कृष्णा जास्त दुखावली गेली. आता म्या तुला हे जे काही सांगायलो आहे की नाही त्यावरून आढळरावांनी पहिलं त्यांच्या आयुष्यात काय केलं आहे मग तुला येऊन समजवायचं, ह्यो विचार न करता शांत राहा आणि शांत डोक्यानं विचार कर. कदाचित बघ तुला माझं म्हणणं पटेल आणि जर नाहीच पटलं माझं म्हणणं तर ही आग आहेच समोर, ते विचार घ्या आणि या आगीत जाळ. पण एक डाव, तू कृष्णासाठी मनापासनं काय केलंस, कृष्णाला माती आवडते म्हणून तू मातीसाठी काय केलंस, ह्या सर्व गोष्टींचा विचार कर. समजायलं काय? तुमच्यामध्ये जे काही घडलं आहे की नाही ते गैरसमजातनं घडलं आहे आणि ह्यो गैरसमज आता कसा दूर करायचा हे तुला बघावं लागेल. कारण हे गैरसमजाचं भूत एक डाव मानगुटीवर बसलं की नाही बाळा की ते काही उतरत नाही. त्यासाठी आपल्यालाच अथंग प्रयत्न करावे लागतात आणि आपल्याला प्रयत्नांतून यश मिळवावंच लागतं. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. नाही म्हणजे माझ्या परीनं मला जे सांगायचं होतं ते मी आज सांगितलं आहे आणि बाकी म्हणायला गेलं तर तू एक चांगला माणूस आहेस, शिकलेला आहेस, हुशार आहेस, त्यामुळं पुढं विचार करायचा का नाही करायचा माझ्या बोललेल्या गोष्टींचा हे सर्वस्वी तू ठरव. त्यामध्ये तर म्या तुझ्या काही पडत नसतो, पण तरी बी एक डाव पुण्यांदा सांगतोच, म्या जे काही बोललो आहे की नाही आता त्याचा विचार कर. तुमच्या नात्यात झालेल्या गैरसमजाचा विचार कर आणि तो गैरसमज कशा पद्धतीनं कशा मार्गानं दूर लोटता येईल ह्याचा बी विचार कर. आणि मग बघ कदाचित समज तुला हवं तसं हवं तेवढ्या लवकर घडून बी जाईल. आता काय येतो म्या एवढं बोलून लगेचच आढळराव तिकडनं उठतात आणि स्वतः आतमध्ये जातात. आता आढळराव आत गेल्यावर मग दुष्यंत आढळरावांच्या बोलण्याचा खरोखर विचार करतो. दुष्यंत तुझ्याकडनं झालेली जी चूक आहे की नाही ती एकदम छोटीशी आणि क्षुल्लक आहे, जे अजाणतेपणे झाल्या, पण त्यामुळं जो गैरसमज तुम्हा दोघांमध्ये निर्माण झाला आहे का नाही तो लई मोठा गैरसमज आहे आणि तो गैरसमज जर दूर करायचा असेल की नाही तर तुला खूप प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर कृष्णा शेतात काम करत असताना तोंडाला रुमाल बांधून दुष्यंतसुद्धा शेतात काम करायला आलेला असतो. तो कृष्णाचा हात पकडतो त्यावेळी कृष्णा रागानेच आता त्याच्यावरती कोयता उगारते. त्यावेळी दुष्यंतच्या तोंडाचा रुमाल बाजूला होतो आणि कृष्णा बघते तर काय कृष्णा दुष्यंतला सांगते तुम्हासनी ही कामं जमायची नाही, नका करू. दुष्यंत म्हणतो आता आमची कारभारी एवढी भारी हाय शेतकरी म्हणल्यावर आमासनी बी जमल की थोडं थोडं. त्यानंतर मग कापणी करत असताना चुकून दुष्यंतच्या हाताला आता कोयता लागतो. त्याबरोबर लगेचच कृष्णा धावत येते आणि दुष्यंतचं बोट बघत म्हणते जे काम जमत नाही ते करायला गेलं ना की हे अशा जखमा होतात. त्यावर दुष्यंत म्हणतो कृष्णा मग घे माझी शपथ आणि सांग माझ्यापासून दूर झाल्याची जखम तुझ्या मनावर झालेली नाही आहे, बोल. त्यावर मग मात्र कृष्णा काहीच बोलत नसते, ती निरुत्तर असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.